सो हे एव्हरीवन, प्रेज द लॉर्ड. वेलकम बॅक टू द माय चॅनल. मी आहे आशिष गवळी आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन एपिसोडमध्ये. जसं की गाईज तुम्ही टायटल वाचला असेल की मी एक न्यू अनाऊन्समेंट करणार आहे. तर अनाऊन्समेंट करायच्या आधी मी तुम्हाला एक माझी स्टोरी सांगतो, म्हणजे ह्या फिटनेस जर्नीमध्ये मी काय एक्सपिरियन्स केलं. फर्स्टली माझी जी जर्नी होती ती स्टार्ट झाल्या लॉकडाऊनमध्ये. आणि लॉकडाऊनमध्ये म्हणजे पप्पा आमचे पण जिम करतात, मग त्यांनी टेरेसवरती करायचे वर्कआउट. मग मला पण जरा इंटरेस्ट यायला लागला वर्कआउट करायचं. मग त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मी पुशअप शिकलो. मग त्यानंतर आमच्या टेरेसवरती कसा बार होता लोखंडी. मग मी असं स्टूल घ्यायचो आणि त्या लोखंडी बारनं चेस्ट किंवा बायसेप किंवा ट्रायसेप परफॉर्म करत होतो. मग नंतर पप्पांनी मग ते केटल बेल म्हणून असते इक्विपमेंट, ते एक आणलं. मग त्यानंतर त्याच्यावर परफॉर्म केलं की ट्रायसेप, बायसेप, शोल्डर्स, चेस्ट करायला येत नव्हती त्यानुसार मग ते बारच यूज करायचो. मग त्यानंतर पहिला लॉकडाऊन झाल्यानंतर मग आमच्या पप्पांनी 7.5 kg डंबेल्स आणले. मग त्याच्यावरती मी माझी चेस्ट परफॉर्म करायला लागलो. चेस्ट किंवा ट्रायसेप किंवा बायसेप हे सगळे परफॉर्म करायला लागलो. आणि त्यानंतर मला हळूहळू मग फॉर्म कळायला लागले, पण एवढं मी परफेक्ट नव्हतो त्यामध्ये पहिला. मग सगळा लॉकडाऊन संपल्यानंतर ज्यावेळी सगळं चालू झालं, ओपन झालेलं जिम्स वगैरे, मग मी घरात परमिशन मागितली जिमची. तर मम्मी पहिला नाही म्हणली, पप्पा जा म्हणत होते. मग असं इकडे तिकडं होत आठवडा गेला, मग जिमला गेलो. अशी माझी जर्नी आहे. ह्यामध्ये खूप सांगण्यासारखं आहे, पण मी आत्ता सांगणार नाही. तर हे मी नंतर सांगणार आहे, म्हणजे ज्यावेळेस आपले सबस्क्रायबर जास्त होतील बरोबर त्यावेळेस मी ही सगळी अनाऊन्समेंट व्यवस्थित करणार आहे, माझी जर्नी काय होते ती. सो गाईज, मी गेले 3-3.5 वर्ष जिम करतोय माझी फिटनेस जर्नीमध्ये. तर फर्स्टली गाईज, मी कधी माझ्या बॉडी बिल्डिंग किंवा फिटनेस जर्नीमध्ये आजपर्यंत ट्राय केलं नाही कटिंग काय असते. हा एक इव्हेंट होता कॉलेजमध्ये, त्यावेळेस मी पीक वीक डाएट केला. काय म्हणजे 3 महिने कोणतीही प्रिपरेशन नव्हती किंवा कोणत्याही प्रेप खाली नव्हतो मी. डिरेक्टली एक पीक वीक ठरवलेला, म्हणजे गॅदरिंग शो होता आणि त्यामध्ये मी पार्टिसिपेट करणार होतो. पण अनफॉर्च्युनेटली ते कॅन्सल झालं आणि तो 4 दिवसाचा पीक वीक राहिला. त्यामध्ये पण माझं सगळं जेवण बंद होतं. बॉइल्ड एग्ज, बॉइल्ड चिकन हे सगळं, म्हणजे सॅलड वगैरे सगळं होतं. पण एवढं मी कधी असं डेडिकेशन कटिंग करूया म्हणून असं कधी वाटलं नाही, कारण एवढं मसल्स पण नव्हते आणि मला एवढं माहीत पण नव्हतं की फिटनेस जर्नीमध्ये काय काय कसं कसं डाएट ठेवावं लागतोय, कसं कसं काय काय करावं लागते. सो आता थोडं थोडं आता मला कळायला लागले. मग परवा मी जाऊन BMI काढून आलो. त्यामध्ये सगळं सांगतात ना की कशी बॉडी तुमची आहे. बॉडी सगळी ओके आहे गाईज, नॉर्मल आहे. माझं डाएट पण चांगलं आहे, माझं वॉटर इनटेक पण चांगला आहे आणि मसल पण चांगला आहे. मसल किती माझा 61 kg आहे आणि वरचं जे काय राहिलेलं आहे 15 to 16% फॅट आहे. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये 18% फॅट आहे आणि बाकी सगळा मसल आहे. जिथं मी गेलेलो F3 जिममध्ये BMI काढायला, कारण कोल्हापुरात 2-3 ठिकाणीच BMI काढून मिळतोय. मी ज्या जिमला जातो तिथं पण नाही मिळत. तर तिथं गेलो, त्यांचा काहीतरी पर BMIला 500 रुपये काहीतरी पडते. तर तिथं 500 रुपये दिले आणि त्यांनी सांगितलं की तुमची तशी सगळी बॉडी ओके आहे. तिथल्या सरांनी फक्त 15% तुम्हाला फॅट आणायचा. पण मला 15% न आणता 10 to 11% बॉडी फॅटवर यायचं आहे. सो ह्यासाठी मी असं ठरवलं की कट करायचं. म्हणजे ही नवीन अनाऊन्समेंट होती की मी कटिंग फेजला जाणार आहे. म्हणजे हा फेज मला एन्जॉय करायचा आहे. मी कधी आजपर्यंत नाही केला एन्जॉय. तर आजपर्यंत मी बल्किंगच करत आलोय. बल्किंग मला असा वैताग आला की 3 वर्ष बल्किंग म्हणजे चेष्टा नाही. तर फर्स्टली माझं जे वेट होतं ज्यावेळेस मी जिम स्टार्ट केली त्यावेळेस 50 kg होतं आणि त्यानंतर 75 kg. आत्ता करंटली माझं जे काही वेट आहे. कॉज गाईज, मला घरातून ऑलरेडी व्हे प्रोटीनसाठी परमिशन नव्हती, कोणत्याही सप्लिमेंटसाठी परमिशन नव्हती. आणि मग मला सगळं जे माझं प्रोटीन इंटेक होतं ते चिकन, ओट्स, पीनट बटर किंवा घरातलं जे काय त्याच्यावरती मला प्रोटीन इंटेक कंप्लीट करायचं होतं. त्यावरती मी एक चांगली फिजिक मेंटेन केल्या आणि तो डाएट ठेवूनच गाईज माझा BMI मध्ये प्रोटीन इंटेक चांगला दाखवाले. म्हणजे मला पण ते वेगळंच वाटलं काहीतरी की हा बाबा, व्हे प्रोटीन न घेता किंवा कोणताही सप्लिमेंट न घेता मी माझा डाएट एवढा चांगला ठेवू शकतोय. तर मग मी व्हे प्रोटीन आणि सप्लिमेंट घेतल्यानंतर काय करेन. तर आता कटिंगसाठी व्हे लागते, मल्टीव्हिटॅमिन्स लागतात, फिश ऑइल लागते, हे सगळ्या गोष्टी लागतात कटिंगसाठी.
तर आता माझ्याकडे फक्त व्हे आहे. आणि गाईज तुम्हाला पटणार नाही आता, कारण कसं आहे, इन्फ्लुएन्सर एक एकदा काही पण चुकी सांगतात. पण मी माझ्या लाईफमधलं सांगावले की ज्यावेळेस इव्हेंट होता गॅदरिंगचा त्याच वेळेस फक्त मला पप्पाने परमिशन दिली, ते पण डॉक्टरांना विचारलेलं आम्ही व्हे प्रोटीन घ्यायचं का नाही. तर त्यानंतर आम्ही माझं पहिलं व्हे प्रोटीन मी घेतलं, त्यानंतर मी क्रिएटिन आणि मग प्री वर्कआउट. ह्या तिन्ही गोष्टी मी फक्त माझ्या लाईफमध्ये एकदाच ट्राय केल्यात, एकदाच. त्यानंतर आता कटिंगसाठी मी सेकंड टाइम व्हे मागवले. आता मल्टीव्हिटॅमिन्स पण मी एकदाच ट्राय करणार आहे. फिश ऑइल ट्राय केले, पण आता मल्टीव्हिटॅमिन्स मी एकदाच ट्राय करणार. हे खूप असं माझ्यासाठी जर्नी वेगळी असणार आहे कटिंगची. म्हणजे मी असं एक महिन्याचा किंवा 15 दिवसाचा कट करणार नाही, तर प्रॉपर 2.5 ते 3 महिने मी कट करणार आहे. यामध्ये मी डाएट विचारून घेतला आहे आमच्या ओमकारदांना. त्याने सांगितलं असं असं डाएट कर. तर ह्यामध्ये माझा पर्सनल ट्रेनरला पण पैसे गेला नाही, तिथं माझा इन्कम सेव्ह झाला. कारण आता मला माहिती आहे ना कटिंगसाठी कसं कसं परफॉर्म करायचं, किंवा ओमकारदा पण सांगतील मला कटिंगसाठी काय काय परफॉर्म करायचं, वर्कआउट्स वगैरे. ही जी कटिंगची जर्नी आहे ती मी डॉक्युमेंट करणार आहे सगळी, कारण मला डॉक्युमेंट करायचे माझी फिटनेस जर्नी. खूप झाले ट्रॅव्हल्स व्हिडिओ मी आता खूप टाकल्यात, आता नाही, आता फक्त फिटनेस रिलेटेड सगळे व्हिडिओज येतील. मग मी असं ट्राय करणार आहे की 1 डे स्किप करून एक ब्लॉग टाकायचा आणि रेग्युलर बेसिसवरती मिनी ब्लॉग. त्याच्यानुसार मी तुम्हाला माझी जर्नी डॉक्युमेंट करून दाखवणार, त्याच्या थ्रू मी सगळं तुम्हाला दाखवणार. मी ट्राय करेन 1 डे स्किप करून व्लॉग करायचा, कारण गाईज मी आता इंटर्नशिपला आहे. मग इंटर्नशिपला जी आमच्या कंपनीची टायमिंग आहे ती 9:30 ते 6:30 अशी टायमिंग आहे. तर मला हे सगळं शेड्यूल करायचं आहे की कोणत्या टायमिंगला कोणती मील, आणि कोणत्या टायमिंगला कार्डिओ, कोणत्या टायमिंगला वर्कआउट, हे सगळं मला अजून शेड्यूल करायचं. ते शेड्यूल झालेलं नाही, तर आज मी ते सगळं शेड्यूल करणार आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर. आणि मग तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये पहिला दिसेल, किंवा पहिल्या ब्लॉगमध्ये मी तो सगळा शेड्यूल दाखवीन की काय काय मी कसं कसं करणार आहे. तर अवघड पण असणार आहे आणि एन्जॉय पण करायला मिळणार आहे ही जर्नी. कारण कटिंग म्हणजे चेष्टा नाही गाईज, डिसिप्लिन राहावं लागते, कन्सिस्टंट राहावं लागते. कोणाचं पण काम नव्हतं, माझं पण नव्हतं, खरं मी ट्राय करत आहे. जस्ट होप फॉर द बेस्ट. तर बघूया आता ही जर्नी कशी जाते आपल्याला. कारण आता 1 सप्टेंबरपासून मी ही जर्नी चालू करणार आहे. 1 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरला ही जर्नी माझी मे बी एंड होईल, नोव्हेंबरच्या 10-15 डेजपर्यंत. तर मिड नोव्हेंबरपर्यंत ही माझी जर्नी काय म्हणतात ते संपेल. तर बघूया आता कसं होते. आता मला ॲक्च्युली इथे शूट करणार नव्हते मी, लॅपटॉपचं तिथं मला टेबल जिथे मी बसतो तिथे शूट करणार होतो, कारण काय माहीत नाही तिथे वेगळाच फील येतोय, पण तिथे लायटिंग व्यवस्थित होत नव्हती. सो गाईज तुम्हाला दाखवतो मी कुठला वे मागवला आहे. सो हे काही वेगळीच मजा असते ना, आपलं पार्सल आलं की फोडायची. मग व्हे प्रोटीन असलं तर लयच भारी वाटते. सो इतनी खुशी रिझल्ट लागल्यावर पण होत नाही. तर हा ॲटमचा आहे, ॲटमचं व्हे प्रोटीन आहे, ॲज इट इज फ्रॉम द सोर्स. तर लॅब टेस्टेड आहे, 100% ऑथेंटिक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पर स्कूप 27 ग्रॅम ऑफ प्रोटीन मिळते. गाईज कोणताही स्पॉन्सर्ड नाही. आणि DCAA 5.7 पर सर्विंग, EAA 12.2 ग्रॅम पर सर्विंग, आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे L-ग्लुटामिन आहे 4.5 ग्रॅम पर सर्विंग. तर 0 शुगर ॲडेड आहे. आणि बघूया, आम्ही आजपर्यंत ट्राय नाही केला ॲटमचा ब्रँड, पण ट्राय करणार आता. ह्याच्यामध्ये मिक्सिंग कसं होते पाण्यामध्ये, आणि मी काय दुधात नाही घेत नाही सोडा मिल्कमधून, पण बघूया आता. हा मला काहीतरी 1735 नाही 1775 म्हणजे 1775ला बसला 1 kg. पहिला 1 kg मागा म्हणलं, कारण माझ्याकडे पैसे नव्हते तेवढे साठवलेले, त्यातल्या पण नेम मी घरातून घेतली. तर ह्याच खूप आहे. आणि हा जो फ्लेवर आहे तो अरे काय फ्लेवर कुठं आहे, त्याचं फ्लेवर दिलेलं नाही काय. हा डबल रिच चॉकलेट फ्लेवर आहे हा गाईस. इथं दिले खाली एवढ्या टोकाला, काय दिसणार आहे मला ते, पण असू दे. सो लेट स्टार्ट. आणि अजून आपल्याला फिश ऑइल,
मल्टीव्हिटॅमिन्स घ्यायचे आहेत. खूप लेंदी झाला व्हिडिओ माहिती आहे मला, पण गाईज खरोखर बघा आणि ह्या जर्नीमध्ये तुम्ही पण मला सपोर्ट करा थोडाफार, म्हणजे माझे फॉलोअर्स वाढवून, सबस्क्रायबर वाढवून, व्ह्यूज वाढवून. तर मी जे एक्सपिरियन्स केले तुम्हाला मी ह्या जर्नीमध्ये शेअर करणार. मी जो वर्कआउट प्लॅन शेअर करणार आहे, मी माझा डाएट प्लॅन शेअर करीन. जे मी एक्सपिरियन्स करणार ते सगळं शेअर करणार आहे गाईज. आणि जे काय असेल ते रिअल असणार आहे, कोणतेही फेक नसणार आहे. आणि हा मी पहिला ट्राय करणार आणि मग याच्यावरती तुम्हाला मी रिव्ह्यू देणार आहे कसं सप्लिमेंट आहे वगैरे. कॉज हे मी एका फ्रेंडच्या रेफरन्सने घेतले, आदित्य पाटील. थँक्यू फॉर सजेस्ट मी दिस वे प्रोटीन. जर तू व्हिडिओ बघत असशील तर आदित्य पाटील गोल्ड्स जिम मधला, भरपूर आहेत आदित्य पाटील, तर तो गोल्ड्स जिम मधला. सो आता ह्याच्याकडे बघूच वाटायला लागले, पण काही इश्यू नाही. तर आता आपण आपल्या वर्कआउट जर्नीला सुरुवात करणार आहोत उद्यापासून. सो जस्ट होप फॉर द बेस्ट. गॉड ब्लेस मी, मला ब्लेस करू दे गॉड, आणि केलेला आहे मला ब्लेस, माझ्यावरती त्याचा ग्रेस आहे. सो गाईज एवढंच होतं, भाग काय सांगायचं नव्हतं. अजून खूप आहे जर्नीमध्ये माझ्या, मी खूप काय फेस केले. घरात भांडलोय सुद्धा ह्या गोष्टीसाठी. घरातल्यांना हे स्टेरर वाटत होतं, पण नाही, ह्या गोष्टीसाठी मी भांडलोय घरातल्यांसाठी. पण ह्याची गोष्ट सुद्धा मी तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये कधी तर सांगेन वे प्रोटीन बद्दल. सो गाईज आजच्यासाठी एवढंच होतं. तर डायरेक्ट भेटूया आता आपल्या पण डे 1 ऑफ माय कटिंग. सो तोपर्यंत काय, गुड बाय, सी यू, काय असेल ते.